किचन डीप क्लिनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा येतो की जेव्हा वरची जी सिलिंग असते किंवा आपण खाली ज्या प्रकारे स्वयंपाक वगैरे करतो त्याचे बरेचसे पदार्थ किंवा त्याचा धूर असा वरती जाऊन सिलिंगला चिटकतो। दिवाळीच्या दिवसामध्ये ही सिलिंग क्लीन करण्याची ही सगळ्यात सोपी आणि फायदेशीर पद्धत आहे। जेव्हा सगळं सामान आपण बाजूला काढून ठेवतो किचन ओट्यावरचं किचन कॉर्नरवरचं त्यावेळेस ते धुण्यासाठी मी अशा प्रकारे किचनवरती उभं राहिलेले आहे आणि सगळीकडून घासणीच्या साहाय्याने निरम्याचं पाणी केलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मी कोपरा न कोपरा घासून घेत आहे। वरती उभं राहण्याचं एकमेव कारण की प्रत्येक जागेवरती आणि प्रत्येक कोपऱ्यामध्ये माझा हात लागला पाहिजे, खालून ते तितकं पॉसिबल होत नाही। आता सगळ्या ठिकाणी मी साबणाने पूर्ण भिंत घासून घेतलेली आहे, तसेच हे कोपरे कडा ह्या सुद्धा मी घासून घेतलेल्या आहे। माझं ऑब्झर्वेशन मध्ये मला हेही आलं की जेव्हा वरच्या ठिकाणी काही ठिकाणी झुरळ जी तयार होतात ती त्यांचे अंडे म्हणजे छोटे छोटे चिलटांसारखे असे अंडे टाकलेले असतात, तेही मी माझ्या हाताने भरपूर ठिकाणी क्लीन केलेले आहे, त्यामुळे झुरळही कमी होण्याचे चान्सेस होतात। तसेच तुम्ही म्हणत असाल की हा बाजूचा जो कागद आहे तो मी का नाही काढला, तो कागदाची क्वालिटी अजून चांगली होती, वॉटरप्रूफ आहे, त्यामुळे मी तो कागद तसाच ठेवलेला आहे। त्यानंतर सगळं घासून झाल्याच्या नंतर ना मी खूप सारं पाणी टाकून ती भिंत एकदम क्लीन केलेली आहे। खूप छान आणि इफेक्ट जाणवला मला लगेच। त्यानंतर आपल्याकडे जे कोणत्या प्रकारचं क्लीनर असतं म्हणजे आपण जे फरशीसाठी वापरतो त्यातलंच एखादं सुगंध येणारं जे काही असतं ते मी इथे स्टाईलवरती टाकलेलं आहे आणि भिंत घासून झाल्याच्या नंतर ना मी ही किचन ओट्यावरची स्टाईल आणि आपला किचन ओटा आणि गॅस हा पूर्णपणे डीप क्लीन केलेला आहे। खूप छान वाटलं आणि खूप सुंदररित्या ते क्लीन झालेलं आहे। तुम्हीही तुमच्या घरी अशाच प्रकारे क्लीन करत असाल। किचनची त्या साईडची भिंत क्लीन झाल्याच्या नंतर ना नेक्स्ट पॉईंट येतो माझा, तो म्हणजे रॅक क्लीन करताना मी सगळे भांडे वगैरे बाजूला काढलेले आहे, माझे डब्बे ताटं वाट्या सगळं घासून झालेलं होतं। तो व्हिडिओही मी अपलोड केलेला आहे डब्बे घासण्याचा, तोही तुम्ही नक्की बघा। आणि त्यानंतर ना मी इथे हे जे आहे हे आपल्या रॅकमध्ये जर कुठे जाळे झाले आहेत का, झुरळांनी कुठे छोटी छोटी अंडी सोडली आहेत का, हे सगळं मी इथे क्लीन करत आहे। जिथे हात पोहोचते तिथे हाताने आणि जिथे हात पोहोचला नाही तिथे झाडूनी। हे बघा अशा प्रकारे नंतर क्लिनिंग झाल्यानंतर प्रॉपर पेपर लावून मी सगळी भांडी लावून घेतलेली आहे। किती सुंदर सुटसुटीत आणि स्वच्छ वाटतंय। आणि हो, हे क्लिनिंग डीप क्लिनिंग दिवाळीच्या वेळेस झाल्यानंतर जे समाधान आपल्याला लागतं ना ते खूप सुंदर आणि छान वाटतं। दिवाळीमध्ये अशा प्रकारे भिंती धुणं, प्रत्येक घरातला कोपरा न कोपरा क्लीन करणं हे आपल्या सर्वांच्याच घरात होत असेल। अशा प्रकारे मी माझं किचन हे छान प्रकारे डीप क्लीन केलेलं आहे। तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमधनं नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हीही अशा प्रकारे तुमच्या दिवाळीमध्ये किचनची घराची क्लिनिंग करतात का ते मला नक्की तुमच्या प्रतिक्रियेमध्ये कळवा। भेटूया आपण अशा छान छान नवनवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शुभ दीपावली, बाय बाय।